अभिनेता विजयच्या लोकप्रियतेची तुलना अनेकदा 90च्या दशकातील रजनीकांतच्या लोकप्रियतेशी केली जाते आणि तरीही राजकारणातून माघार घेत असल्याचे ठरवल्यानंतर किंवा जाहीर केल्यानंतर 5 वर्षाहून अधिक काळ लोटल्यावर हा सुपरस्टार आता एका राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। हे घडले कारण धर्मराज जे TVKच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस आहेत। विजयच्या टीममधील एक प्रमुख व्यक्ती खरं तर मार्चच्या 12 तारखेला एका जाहीर सभेत म्हणाले की रजनीकांतने राजकारणातून प्रकृती अस्वास्थ्यामुळे नव्हे तर DMKकडून मिळालेल्या धमकीमुळे माघार घेतली होती। त्यांनी राजकीय दादागिरीचा संकेत दिला तर दुसरीकडे ते म्हणाले की विजयमध्ये त्यांना सामोरे जाण्याची हिंमत होती। तर DMKने अर्थातच या संपूर्ण घटनेचा आणि वक्तव्याचा निषेध केला आणि माफीची मागणी केली। तरीही विरोधी पक्ष NDA, AIADMK नेते एडप्पाडी पलानीस्वामी तसेच भाजप नेते नयनार नागेंद्रन आणि इतर अनेक नेत्यांना या सर्वांना यावर आवाज उठवायला 4 दिवस लागले की त्यांनी अशा व्यक्तीला बदनाम केले आहे ज्यांना केवळ MGR आणि जयललिता यांनीच नव्हे तर पंतप्रधान मोदी यांनीही उच्च आदराने पाहिले आहे। विश्लेषक अर्थातच सांगतात की हे कदाचित घडले असेल कारण ते अजूनही TVK सोबत युतीची एक डावपेचात्मक युतीची आशा बाळगून होते आणि आता जारी केलेले विधान हे सिद्ध करते की ती आशा आता भंग पावली आहे। NDA युतीसाठी हे दाखवून देण्याची ही एक उत्तम संधी असती की TVKच्या विजयने अशा व्यक्तीचा अनादर केला आहे जो तामिळनाडूमध्ये देवतुल्य आहे आणि आजही त्याचा तोच दर्जा आहे। रजनीकांतने अर्थातच आपल्या अगदी खास शैलीनुसार हा वाद चिघरू दिला आणि आत्ताच एक निवेदन जारी करून म्हटले आहे की धर्मराजने म्हटले ते असत्य होते आणि त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ निवेदन जारी केल्याबद्दल इतर नेत्यांचे आभारही मानले आहेत। 1996 मध्ये रजनीकांतने एक प्रसिद्ध विधान केले होते, जर AIADMK सत्तेवर आले तर देवसुद्धा तमिळनाडूला वाचवू शकत नाही। आता अर्थातच ते अधिक राजनैतिक झाले आहेत आणि ते आपले विधान असे सांगून संपवतात की वेळ बोलत नाही पण ती वाट पाहते आणि आपले उत्तर देते।